जोईडा कुणबी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यास सर्व पात्रता आहेत हे मागील अनेक वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने अभ्यास अहवाल केंद्र सरकारकडे दिला आहे. शक्य तितक्या लवकर कुणबी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा यासाठी पत्र पाठवले जाईल, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांनी सांगितले. ते जोईडा तालुक्यातील कार्टोळी गावात जिल्हा कुणबी समाजाच्या वतीने निवेदन स्वीकारून बोलत होते. शेजारच्या गोवा राज्यातील कुणबी समाज मागील 22 वर्षांपासून अनुसूचित जमातीचे लाभ घेत आहे. अनुसूचित जमातीत समावेश हा तुमचा हक्क आहे. याशिवाय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेरोजगारी निवारण टप्प्याटप्प्याने व्हावे. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उघडून युवकांनी कौशल्य प्राप्त करून पहिल्या टप्प्यात शेतीबरोबर लहान उद्योग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला समाजाच्या बैठकीत सहभागी होऊन समस्या चर्चेला घालून उपाय शोधण्यासाठी रणनीती आखावी, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी विशेष चर्चा. कर्नाटक प्रांतिक शेतकरी संघटनेच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की या सीमावर्ती भागात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवले जाईल. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा करून या भागातील समस्या सोडवण्यासाठी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कुणबी समाजाचे संस्थापक अध्यक्ष माबू कुंडलकर, जिल्हा अध्यक्ष सुभाष गावडा, तालुका अध्यक्ष प्रेमानंद वेळी, उपाध्यक्ष कृष्णा मिराशी, सचिव राजेश गावडा, दयानंद कुंगाळकर, खजिनदार दिवाकर कुंडलकर, सितूचे सचिव डी शामसन, गावचे नेते सुरेश वेळी, शांता वेळी, प्रकाश वेळी इत्यादी उपस्थित होते.